राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। कोणत्या बाजार समितीमध्ये कांदा जवळपास 2,500च्या घरात गेला, जाणून घेऊ सविस्तर बातमी। या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव। तत्पूर्वी आपणास विनंती करतो मित्रांनो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले YouTube चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा नक्कीच करा। मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी नुकसान भरपाईसाठी वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळी मागणी होत आहे आणि अशातच एकरी 30,000 रुपये नुकसान भरपाई द्या, म्हणजे शेतकऱ्यांना कमीत कमी एकरी 30,000 रुपये नुकसान भरपाई द्या अशी मागणी होत आहे। ही मागणी नेमकी कोणी केलेली आहे तर मित्रांनो, ही मागणी केलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी। मित्रांनो, मे महिन्याच्या मध्यात सुरू झालेल्या पावसाने अजूनही उघडीप घेतलेली नाही। गेले काही दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणची जमीन पूर्णपणे खरडून वाहून गेली आहे। शेतीचे अतोनात नुकसान झाले असून ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। त्यामुळे सरकारने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच निकषाची चौकट न लावता एकरी किमान 30,000 रुपये नुकसान भरपाई घोषित करावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केले आहे। गेल्या काही वर्षातील बेफाम उधळपट्टीमुळे राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली असली तरी सरकारने मदत देताना हात आखडता घेऊ नये, केंद्रासाठी पाठपुरावा करून महाराष्ट्रासाठी हे मदतीचे पॅकेज मिळवावे अशी भूमिका यावेळेस त्यांनी मांडली। वळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे रामटेक येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1,700 रुपये, पिंपळगाव बसवंत सायकडा उन्हाळी कांदा 3,740 क्विंटल आवक जास्तीत जास्त 1,500 रुपयापर्यंत जाताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा 10,800 क्विंटल आवक जास्तीत जास्त 1,812 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर लासलगाव विंचूर या ठिकाणी उन्हाळी कांदा 3,500 क्विंटल आवक जास्तीत जास्त 1,500चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर लासलगाव येथे उन्हाळी कांदा 5,664 क्विंटल आवक जास्तीत जास्त 1,660 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर कामठी येथे लोकल कांदा 2 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 2,020 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर मंगळवेढा लोकल कांदा 169 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 2,130 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर वाई येथे लोकल कांदा 20 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 1,800 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुणे पिंपरी येथे लोकल कांदा 18 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 1,500चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा 9,641 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 1,500चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा 2,084 क्विंटल आवक जास्तीत जास्त 1,700 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, खेड चाकण 600 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 1,500 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवड 370 क्विंटल आवक जास्तीत जास्त या ठिकाणी 2,300 रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, अकलूज या ठिकाणी 145 क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त 1,700 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला सर्वात जास्त 309 क्विंटल आवक 2,400 रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे। भेटूया पुढच्या